गीता अध्याय 15 श्लोक 15. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. सर्वस्य सवर आघात ववर पण आघात चाहम अनुस्वाराचा म हृदि सन्निविष्टो हृदि दी पटकन म्हणायचा ऋचा उच्चार छान होऊ दे ह आणि ऋकार मिळून ऋ असा उच्चार येतो. ऋ म्हणताना थोडासा हृदयाला झटका बसल्यासारखं होतं तरच तो उच्चार बरोबर होतो. हृदि सन्निविष्टो वीवर आघात मत्तस मवर आघात विसर्गाचा स मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनैच स्मृतिर मधल्या तीवर आघात घ्यायचा ज्ञानमपोहनै अनुस्वाराचा य आणि शेवटी च आहे. मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनैच वेदैश्च द वर 2 मात्रा आहेत त्याचा उच्चार ऐकू येऊ दे. वेदैश्च दै नंतर श अर्धा श म्हणायचा आणि मग च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो सर्वै मधल्या स वर आघात सर्वैरहमेव र पूर्ण म्हणायचा अहम असं ऐकू आलं पाहिजे. सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम वेदांत दा पूर्ण म्हणून मग अर्धा न म्हणायचा. कृद क्रूवर आघात घ्यायचा. नला त जोडलाय त्या तवर आघात येणार नाही. क्रू हे जोडाक्षर नाही ऋकारयुक्त अक्षर आहे त्यामुळे तवर येणार नाही पण क्रूवर घ्यायचा. क्रू बरोबर अर्धा द म्हणायचा. कृद वेद विदेव वेदांत कृद्वेद विदेव चाहम चा पूर्ण म्हणायचा शेवटचा म अर्धा आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च 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 वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् 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 सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. संधी विग्रह सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टः मत्तः स्मृतिः ज्ञानम् अपोहनं च वेदैः च सर्वैः अहम् एव वेद्यः वेदान्तकृत् वेदवित् एव च अहम्. सर्वस्य म्हणजे सर्वांच्या च म्हणजे आणि अहम म्हणजे मी हृदि म्हणजे हृदयात सन्निविष्टः म्हणजे पूर्णपणे भरून राहिलेला स्थित असलेला
मत्तः म्हणजे माझ्यापासूनच, स्मृतिही म्हणजे स्मृती किंवा लक्षात राहणे, ज्ञानम म्हणजे ज्ञान, अपोहनम म्हणजे एखादी गोष्ट काढून टाकणे, विचारांनी बुद्धीत असणारे संशय किंवा विपरीत तत्वज्ञान इत्यादी दोष घालवून टाकणे याला अपोहन म्हणायचं. किंवा बुद्धीतल्या काही त्रासदायक स्मृती निघून जाणे ही सुद्धा अपोहन क्रिया आहे. अपोहन म्हणजे नष्ट होणे किंवा नाहीसं होणं असा अर्थ आहे. च म्हणजे आणि, वेदैही म्हणजे वेदांच्या द्वारे, च म्हणजे आणि, सर्वैही म्हणजे सर्व, अहम म्हणजे मी, एव म्हणजे च, वेद्यः म्हणजे जाणून घेण्यास योग्य, वेदांतकृत म्हणजे वेदांताचा कर्ता, वेदवित म्हणजे सर्व वेद जाणणारा, एव म्हणजे च म्हणजे आणि, अहम म्हणजे मी. या श्लोकामध्ये 2 सामासिक शब्द आहेत. वेदांतकृत, वेदांतम करोति इति वेदांतकृत उपपद तत्पुरुष समास. वेदवित, वेदान वेत्ति इति वेदवित उपपद तत्पुरुष समास आहे. अन्वय, सर्वस्य हृदि अहम एव सन्निविष्टः, च मत्तः एव स्मृतिः, ज्ञानं च अपोहनं च सर्वैः वेदैः वेद्यः अहम एव, वेदांतकृत च वेदविद अपि अहम एव अस्मि. सर्वांच्या हृदयात मीच अंतर्यामी रूपाने किंवा आत्मरूपाने पूर्ण भरून राहिलेला आहे. तसेच माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि अपोहन होतात आणि सर्व वेदांचे द्वारे ज्याला जाणून घ्यायचं असा मीच आहे, वेदांताचा कर्ता आणि वेद जाणणारा सुद्धा मीच आहे. मागच्या 14व्या श्लोकात आपण बघितलं की भगवंतच वैश्वानर होऊन सर्व प्राणीमात्रांच्या देहांचा आश्रय घेऊन प्राण आणि अपान यांनी युक्त होऊन 4 प्रकारचं अन्न पचवतो. इथे आपल्याला भगवंताचं आपल्या देहातलं वैश्वानर हे रूप भगवंताने उलगडून सांगितलेलं आहे. आता अजून कुठे कुठे तो भगवंत आपल्या देहामध्ये बसून आपल्या देहातल्या मुख्य क्रिया चालवत असतो ते ह्या 15व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. सर्वस्य च हृदि अहम सन्निविष्टः, सर्वांच्या हृदयामध्ये मी पूर्णपणे भरून राहिलेलो आहे. अर्थातच हृदयाची रक्ताभिसरणाची क्रिया भगवंत हृदयामध्ये स्थित राहून अखंड करत असतो. आपल्या देहामध्ये अनेक आश्चर्य आपल्याला बघायला मिळतात आणि त्यापैकी एक आश्चर्य म्हणजे 100 वर्ष अव्याहत काम करणारं हृदय हा पंप भगवंताने बसवून ठेवलेला आहे आणि शुद्धीकरणाचं, रक्तशुद्धीकरणाचं कार्य तो हृदयरूपी पंप अव्याहत करत असतो. कारण त्या पंपाच्या ठिकाणी किंवा त्या हृदयाच्या ठिकाणी साक्षात भगवंताने स्वतःचं अस्तित्व आहे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भगवंतच हृदयामध्ये राहून हृदयाच्या क्रिया करवून घेत असतो. अजून काय काय करतो भगवंत? भगवंतच स्मृतिरूपाने प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये राहतो. परमेश्वराची स्मृती होणं ही सुद्धा परमेश्वराचीच कृपा असावी लागते. स्मृती अनेक प्रकारची असते. ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत त्यांची स्मृती ठेवणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता मानणं हे ज्याला जमलं त्याच्यावर भगवंताची विशेष कृपा आहे. स्मृती ही अनेक प्रकारे असते. आपण जे बघितलेलं असतं, पंचज्ञानेंद्रियांनी जी जी माहिती गोळा केलेली असते ती सर्व माहिती स्मृतीच्या रूपाने आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवली जाते. अर्थातच मेंदूचं कार्यसुद्धा भगवंताने स्वतःकडे ठेवलेलं आहे. स्मृती, त्यानंतर ज्ञानम
आता ज्ञान आणि स्मृतीमध्ये काय फरक आहे? तर स्मृती म्हणजे जे असतं ते आपण फक्त लक्षात ठेवतो. दुराचारी असेल तर त्याच्याबद्दल लक्षात ठेवतो. एखादा कुरूप असेल तर तो कुरूप दिसतोय हे लक्षात ठेवतो. सदाचारी असेल तर त्याचे सद्गुण लक्षात ठेवतो. ही सगळी स्मृती झाली. पण ज्ञान म्हणजे काय? ज्ञानसुद्धा बुद्धीमध्ये असतं. पंच ज्ञानेंद्रियांनी जे जे आपण बघतो, ऐकतो, हातांनी करतो, पायांनी चालतो, या प्रत्येक कर्मातून आपल्याला काही ना काहीतरी बोध होत जातो किंवा काही ना काहीतरी अनुभव येत जातो आणि हा अनुभव ज्ञानाच्या रूपाने बुद्धीमध्ये साठवून ठेवला जातो. म्हणून स्मृती म्हणजे आहे तसं लक्षात राहणं आणि ज्ञान म्हणजे जे बघितलेलं आहे, जे ऐकलेलं आहे त्याचा काहीतरी निष्कर्ष काढणं याला ज्ञान म्हणतात. पुस्तक वाचणं आणि त्या वाचलेल्या पुस्तकातलं काहीतरी विशेषत्वांनी लक्षात राहणं याला ज्ञान म्हणतात. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे की प्रत्येक कर्म मनुष्याला काही ना काहीतरी शिकवत असतं, म्हणजे ज्ञान करून देत असतं आणि हे ज्ञान होणं ही सुद्धा भगवंताची कृपा आहे. नुसतं पोहावं कसं हे पुस्तकात वाचणं ही माहिती झाली, पण प्रत्यक्ष पाण्यात उतरल्यानंतर पोहता येणं हे ज्ञान झालं. जी माहिती आपण साठवलेली आहे तिचं अनुभवात रूपांतर झालं की ते ज्ञान होय आणि ज्ञान ही भगवंताची कृपा आहे किंवा ज्ञान आणि स्मृती हे भगवंताचं स्वरूप आहे. आपण 2ऱ्या अध्यायामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी बघितली की बुद्धी कशी असावी? एकाग्र असावी. जे आपण ठरवलेलं आहे ते करण्यामध्ये डळमळीतपणा न येणारी आपली बुद्धी असावी. अशा व्यवसायात्मिका बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान उत्तम प्रकारे धारण केलं जातं. ज्ञानाचे सुद्धा पुन्हा 2 भाग पडतात. एक व्यावहारिक ज्ञान, तुम्ही रोजचं जीवन जगत असताना आवश्यक असलेलं ज्ञान, त्याला व्यावहारिक ज्ञान म्हणतात. आणि दुसरं ज्ञान आहे ते अध्यात्म ज्ञान आहे. मी कोण आहे, कसा आहे, माझ्या शरीरामध्ये काय काय आहे, माझ्या शरीरामध्ये कुठल्या सूक्ष्म गोष्टी आहेत किंवा गीतेमध्ये जे जे सांगितलेलं आहे आत्मतत्वाबद्दल, देहाबद्दल, समाजाबद्दल, सृष्टीबद्दल, ते सगळं आत्मज्ञान किंवा अध्यात्मज्ञान आहे. अशा प्रकारे ज्ञानाचे सुद्धा व्यावहारिक ज्ञान आणि अध्यात्मज्ञान असे 2 प्रकार आहेत आणि हे दोन्हीही ज्ञान भगवंताची कृपा आहे किंवा स्वतःला, आपल्याला, जीवाला, कुठलाही जीव असू दे त्याच्यामध्ये ज्ञान असतंच. अगदी प्राणी मात्रांमध्ये सुद्धा त्यांच्या पिल्लांची काळजी कशी घ्यावी, अन्न कुठे मिळेल, त्याचा शोध कसा घ्यावा, या अनेक गोष्टींचं ज्ञान असतं. मनुष्यामध्ये मात्र अध्यात्मज्ञान हा जास्तीचा भाग किंवा हे ज्ञान जास्तीचं आहे मनुष्यामध्ये. व्यावहारिक ज्ञान सर्वांनाच असतं किंवा ते मिळवतात आपल्या कर्मांमधनं, पण आध्यात्मिक ज्ञान केवळ मनुष्यच मिळवू शकतो. अशा प्रकारे ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे असं इथे भगवंतांनी सांगितलं. अपोहन क्रिया म्हणजे बुद्धीमधले किंवा स्मृतीमधले वाईट विचार किंवा वाईट स्मृती काढून टाकणे याला अपोहन म्हणतात. आपण एखाद्या दुःखामुळे व्याकुळ असतो आणि ते दुःख जेव्हा तुम्ही रात्रभराची छान झोप घेता तेव्हा दुसऱ्या दिवशी उठल्यावर कमी झालेलं आपल्याला जाणवतं. याचं कारण रात्रीच्या गाढ निद्रेमध्ये आपण भगवंताला भेटून आलेला असतो आणि भगवंत आपल्या दुःखाचं, आपल्या संकटाचं, आपल्या व्याकुळतेचं अपोहन करतो गाढ निद्रेमध्ये. दुसऱ्यांनी केलेले अपकार विसरता येणं, स्वतः भोगलेले कष्ट, बालवयामध्ये खूप कष्ट भोगलेले असतात एखाद्यानी, पण तो विसरतच नाही, सारखं उगाळून दाखवतो किंवा बोलून दाखवतो. असं केल्याने काय होतं, स्वतःला जास्त त्रास होतो. म्हणून अशा ज्या वाईट गोष्टी असतात किंवा जी संकटं आपण झेललेली असतात ती हळूहळू विसरण्याचा प्रयत्न करायचा असतो किंवा त्या संकटातनं ज्ञान करून
समजून घ्यायचं आणि मग जे शरीराला किंवा देहाला कष्ट झालेले असतात ते विसरण्याचा प्रयत्न करायचा असतो. जर तुम्ही तेच तेच पुन्हा सांगत बसलात तर त्याचा त्रास जगापेक्षा स्वतःला जास्त होतो. म्हणून अपोहन करता येणं, आपल्या दुःखांचं, आपल्या कष्टांचं अपोहन होत असेल तर भगवंताची विशेष कृपा आहे असं समजावं. आजच्या कलियुगामध्ये जेव्हा अनेक वाईट माणसं तुमच्या अवतीभोवती असतात आणि अनेक वाईट प्रसंग तुम्हाला भोगावे लागतात, तेव्हा असं एक बुद्धीमध्ये वाटायला लागतं की खरंच भगवंत आहे की नाही. आणि हा जो संशय आहे, भगवंताच्या अस्तित्वाबद्दलचा संशय, तो सुद्धा तुम्ही जसजसा अध्यात्माचा अभ्यास करता, जसजशी तुमची साधना वाढवता, तसतसा हा दुर्विचार किंवा संशय हळूहळू कमी होत जातो. कारण भगवंताच्या कृपेने अनेक चांगली माणसं आपल्या अवतीभोवती असतात, पण ती आपल्याला माहिती नसतात. जेव्हा मनुष्य साधना करायला लागतो, अध्यात्माचा अभ्यास करायला लागतो, तसतशी त्याच्या जीवनातली परिस्थिती बदलत जाते. अनेक चांगली माणसं त्याच्या आयुष्यामध्ये येतात आणि मग बुद्धीमध्ये जे अनेक प्रकारचे संशय असतात ते हळूहळू त्या संशयांचं अपोहन होतं. पण त्यासाठी भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या दुःखामध्ये, संकटामध्ये भगवंताला पूर्ण शरण गेलं पाहिजे. तर अशा दुःख संकटांचा भगवंत नाश करतो किंवा त्या दुःख आणि संकटांना भक्तापर्यंत येऊच देत नाही. बुद्धीमधल्या विपरीत ज्ञानाचं अपोहन सुद्धा भगवंत करत असतो. आता विपरीत ज्ञान म्हणजे काय हे आपण एकदा बघूया. गीता आपण म्हणायला सुरुवात करतो. लहानपणी कुणीतरी मोठ्यांनी म्हटलेली असते, त्यांचं ऐकून ऐकून आपण म्हणत असतो. ती काय तितकी बिनचूक नसते. पण जसजसं तुम्ही स्वतः अभ्यास करायला लागता, मुख्यत्वे हा 15वा अध्याय खूप चुकीचा म्हणणारी, खूप अगदी वयाने मोठी असणारी लोकंसुद्धा दिसतात. याचं कारण आपल्या बुद्धीत असलेल्या विपरीत ज्ञानाला काढून टाकण्याचा त्यांनी प्रयत्नच केलेला नाही. अपोहन कशाचं करायचं? स्वतःच्या दोषांचं अपोहन करायचं. वाणीतले दोष काढून टाकायचे, शरीरातल्या व्याधी ह्या दोषांना काढण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे अपोहन क्रिया अनेक ठिकाणी करायची असते आणि ती सुद्धा प्रयत्नपूर्वक करायची असते. तुम्ही अपोहनाचे प्रयत्न करायचे, भगवंताचं साहाय्य असेल तर ह्या कष्ट देणाऱ्या किंवा विपरीत ज्ञान देणाऱ्या, संशय निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींचं अपोहन होतं. अशा प्रकारे मनुष्यात असलेली अत्यंत सूक्ष्म शक्ती म्हणजे स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही भगवंताची कृपा आहे किंवा भगवंताचं स्वरूप आहे. पुढे भगवंत म्हणतात की वेदांच्या द्वारे जे जाणायचं तेही मीच आहे. सर्व वेदांचा कर्ता सुद्धा मीच आहे आणि सर्व वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे. अशा प्रकारे वेदांचं महत्त्व या श्लोकामध्ये भगवंतांनी पुढे 2 ओळींमध्ये सांगितलेलं आहे. वेद कशासाठी निर्माण केले भगवंतांनी? तर वेदांच्या द्वारे कुणी काय कर्म करायचं, कसे यज्ञ करायचे हे भगवंतांनी सांगून ठेवलं. आणि वेदांचा मुख्य उद्देश परमात्म्याला जाणून घेणे. ज्या परमात्म्यापासून संपूर्ण जग निर्माण झालं, ज्या परमात्म्यापासून सर्व वेद निर्माण झाले, यज्ञ निर्माण झाले, ब्राह्मण इत्यादी सर्व जीव निर्माण झाले, त्या वेदांना जाणायचं आणि त्या वेदांच्या द्वारे जो वेद्य आहे म्हणजेच ज्याला जाणून घ्यावं तो मीच आहे. वेद पठणाने किंवा वेदांच्या अभ्यासाने काय मिळवायचं आहे? तर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणून वेदांचा कर्ताही भगवंत आहे. सर्व वेद भगवंतानीच उच्छ्वास आहेत भगवंताचे. त्या वेदांच्या द्वारे सगळ्या सृष्टीची व्यवस्था भगवंतानी लावून दिलेली आहे. म्हणून वेदांचा कर्ता सुद्धा तो आहे आणि वेदांच्या द्वारे ज्याला जाणून घ्यावं असाही तोच आहे.
त्याचप्रमाणे वेदांची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की संपूर्ण वेद एका व्यक्तीला किंवा एका माणसाला जाणणं अशक्य आहे. मनुष्याकडे जे 4 वेद आहेत तेवढेच वेद नाहीत. गुरुचरित्रामध्ये असं सांगितलेलं आहे की वेदांच्या राशी पडलेल्या होत्या आणि त्यापैकी काही भाग मनुष्याने घेतला, काही भाग देवतांनी घेतला आणि काही भाग असुरांनी घेतला. म्हणजे मनुष्याकडे जेवढे वेद आहेत तेवढीच वेदांची व्याप्ती नाही. आणि म्हणून भगवंत इथे जे म्हणतायत की सर्व वेदांना जाणणारा केवळ मी आहे, कारण त्यांनीच वेद निर्माण केलेले आहेत. म्हणून वेद वेदताही तो आहे. वेदांच्या द्वारे ज्याला जाणायचं ते वेद्य ही तोच आहे. परमात्मा वेदांच्या द्वारे जाणून घ्यायचा असतो आणि तो परमात्मा मीच आहे. त्याचप्रमाणे वेदांचा कर्ता सुद्धा मीच आहे असं सर्व ज्ञान ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. हरि ओम तत्सत्.